2005 पूर्वी कुणी स्वप्नातही विचार केला नसेल की या भागाला महापुराचं ग्रहण लागेल, पण ते लागलं. याचं कारण हे अलमट्टी धरण आहे. अजून वेळ गेलेली नाही. अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढवण्यास विरोध करा. आता पण थंड बसाल तर सांगली, कोल्हापूरसह शिरोळ तालुक्याचं भविष्य अंधारमय असेल, असं प्रतिपादन काल धनाजी चुडमुंगे यांनी केलं. ते काल रात्री औरवाड येथील मराठा भवन इथे झालेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दिलीप मंगसुळे होते. अलमट्टी उंची विरोधात केंद्र सरकारकडे नागरिकांच्या हरकती दाखल करून घेण्याचं अभियान आंदोलन अंकुश करून राबवलं जात आहे. त्या अनुषंगानं औरवाडमध्ये झालेल्या बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले की आपल्या भागात लागोपाठ येणाऱ्या महापुरास अलमट्टी धरणच जबाबदार असून जर या धरणाची उंची आणखी वाढवली गेल्यास हा भाग पावसाळ्याच्या काळात दरवर्षी पाण्यात राहील आणि त्यामुळे शेतीचं, घराचं दरवर्षी नुकसान होणार आहे. या भागाचं अस्तित्वच नष्ट करू पाहणारं हे संकट ओळखा आणि आत्ताच या धरणाच्या उंचीला प्रत्येक नागरिकानं विरोध करावा, असं आवाहन शेवटी त्यांनी केलं. स्वागत चिदानंद सर यांनी केलं. यावेळी रामदास गावडे, धोंडीराम चांदुरे, भास्कर गावडे, मनोहर गावडे, राजू गावडे, बजरंग परीट, नितीन रावण, बाळासू लोहार, प्रकाश सूर्यवंशी, प्रवीण अनुजे, शिवलिंग जंगम व नागरिक उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विविध विभागांना शिरोळ तालुक्यातून आतापर्यंत 400 हरकती पाठवण्यात आम्ही यशस्वी झालो. किमान 1000 हरकती शिरोळ तालुक्यातून जातील असा आमचा प्रयत्न आहे. त्याला 100% पूरग्रस्त असलेल्या शेळशाळ गावांना साथ द्यावी, अशी विनंतीही त्यांनी काल सायंकाळी शेळशाळ येथील महादेव स्वामी मठात घेण्यात आलेल्या बैठकीत केली. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.